Good afternoon to all of you. This is SST College of Arts and Commerce. This is SST Edupedia. Myself, Professor Sambhaji Khandekar, Department of Political Science, SST College, Ulhasnagar. So today we are going to discuss the topic of Marxism. So is in this political theory there is a lot of ideologies. So in this ideology, the one of most important ideology is Marxism. आपण राजकीय सिद्धांत या विषयामध्ये वेगवेगळ्या विचारसरणींचा अभ्यास केला होता. त्यातली सर्वात महत्त्वाची विचारसरणी म्हणजे मार्क्सवाद. प्रामुख्याने मार्क्सवाद म्हणजे नक्की काय, मार्क्सवादाची मुख्य तत्व काय आहेत किंवा कुठल्या तत्वांवरती मार्क्सवाद आधारलेला आहे, या सर्व घटकांचा विचार आपण या प्रकरणात करणार आहोत. सोशलिझम अकॉर्डिंग टू द मार्क्स. सो कार्ल मार्क्स हा जो मूळ जर्मन विचारवंत आहे त्याने ही मार्क्सवादी विचारधारा मांडलेली आहे. सो जर्मन फिलॉसॉफर सपोर्टेड टू द इस्टॅब्लिशमेंट ऑफ सोशलिझम अँड कम्युनिझम. समाजवाद आणि साम्यवाद या दोन संकल्पनाचा उद्गम करता म्हणून कार्ल मार्क्सचा या ठिकाणी विचार होतो. म्हणून कार्ल मार्क्सने मांडलेले जे मूलभूत विचार आहेत ते प्रामुख्याने समाजवाद आणि साम्यवादाशी निगडित असल्यामुळे समाजातील प्रत्येक प्रश्नाच्या तळागाळातील मांडणी करण्याचं काम हा विचार प्रामुख्याने करतो. इट रूट्स द मॅनिफेस्टो ऑफ द कम्युनिस्ट पार्टी. कम्युनिस्ट पार्टीच्या संदर्भामध्ये असणारा जो काही जाहीरनामा आहे तर त्याची सगळ्यात महत्त्वाची तत्त्व जी आहेत ती कार्ल मार्क्सच्या दास कॅपिटल या छोट्याशा ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. आणि दास कॅपिटल हा जो ग्रंथ आहे तो मुळात या ठिकाणी साम्यवादी विचारधारा आणि समाजवादी विचारधारा यांच्यासाठी एक महत्त्वाचा एक अनुभूतीपूर्ण ग्रंथ असल्याचं पाहायला मिळतं. सो मार्क्स वॉज अनहॅपी विथ द कॅपिटलिझम अँड निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स ऑफ द इंडस्ट्रियलायझेशन्स. सो मोस्ट सिग्निफिकंटली दॅट अनफेअर एक्सप्लॉयटेशन ऑफ वर्किंग क्लास. आणि म्हणून आपण सगळ्यात जर महत्त्वाचं बघितलं तर मार्क्स प्रामुख्याने समाजाची जी रचना करतो आहेरे आणि नाहीरे, हॅव्स अँड हॅव्स नॉट. सो या अँगलने आपण जर बघितलं तर मार्क्स हा त्या ठिकाणी भांडवलवादाच्या ह्या प्रक्रियेमुळे सुखी नाही आहे, खुश नाही आहे. सो मार्क्स इज अनहॅपी विथ दिस कॅपिटलिझम. आणि या भांडवलशाहीच्या वाढत्या प्रस्तामुळं इथे कामगार वर्गाचं शोषण होतं असं मार्क्स त्या ठिकाणी म्हणतो. आणि म्हणून मार्क्सने याच मूळ विचारधारेतनं किंवा याच मूळ विचारातनं या ठिकाणी समाजवादाची आणि मार्क्सवादाची मांडणी केलेली पाहायला मिळते. So he believed that the select few in the society that control most of the wealth and we are talking advantages of the working class. आणि हा जो कार्यकारी समाज आहे, कष्टकरी गट आहे, कार्यकारी समाज आहे, कष्टकरी वगैरे, तर त्या समाजाला मिळणाऱ्या सोयी सुविधा, भत्ते, वेतन या इत्यादीच्या माध्यमातून त्यांचं जे शोषण होतं त्या शोषणावर कार्ल मार्क्स मुळात बोलतो. आणि हे सगळं मांडणी करून देण्यासाठी कार्ल मार्क्स प्रामुख्याने समाजाची ओळख ही दोन गटांमध्ये आपल्याला करून देतो. सो लॉंग हवर्स असेल, लो पे असेल, मिझरेबल वर्किंग असेल, कंडिशन्स एक्सेट्रा. सो दिस इज द ग्राउंड्स ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ दोज क्रायटेरियाज. सो टू क्लास इमर्ज. सो टू क्लासेस इज देअर. सो मार्क्स हॅज रेज दिस टू क्लासेस. मार्क्सने प्रामुख्याने ठिकाणी दोन वर्गांची रचना मांडलेली आहे. एक म्हणजे आहेरेचा वर्ग आणि दुसरा म्हणजे नाहिरेचा वर्ग. त्यातला पहिला वर्ग आहे तो आहेरेचा वर्ग. आहेरेचा वर्ग म्हणजे बुर्जवा क्लास. सो दोज हू हॅव ओन द मीन्स ऑफ प्रोडक्शन अँड वी आर द कन्सिडर्ड टू द वेल्दी क्लास इन द कॅपिटलिस्ट सोसायटी. ज्याच्याकडे उत्पादनाच्या साधनांची मालकी आहे असा वर्ग म्हणजे बुर्जवा वर्ग, ज्याच्याकडे आहेरेचा वर्ग असं म्हणून सुद्धा ओळखला जातं, जो की भांडवलदार आहे. आणि हा भांडवलदार वर्ग इथल्या कामगार वर्गाचं, कष्टकऱ्यांचं शोषण करत असतो. आणि त्यामुळे हा वर्ग या ठिकाणी खूप संख्येने कमी आहे, मात्र तो संख्येने जास्त असलेल्या कामगारांचं शोषण करतो. त्यानंतर मार्क्सने दुसरा वर्ग या ठिकाणी मांडलेला आहे, तो म्हणजे प्रोलेटरेट क्लास. आता प्रोलेटरेट क्लास म्हणजे काय तर सर्वहारा वर्ग, ज्याच्यामध्ये नाहिरे या गटाची मांडणी होते. मग नाहिरे गटामध्ये मोडणारा जो वर्ग आहे त्याला नाहिरे असं काय म्हटलं असेल तर त्या गटाकडे उत्पादनाच्या साधनांची मालकी नसते आणि त्यामुळे तो रितसर नाहिरेचा वर्ग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे वर्किंग क्लासेस ऑर लोअर क्लासेस इन द कॅपिटलिस्ट सोसायटी. सो ओरिजिनली दी कॅटेगरायझेशन्स ऑफ द नेचर. सो मार्क्स यूज द टर्म ऑफ डिस्क्राइब इन द वर्किंग क्लासेस. आणि म्हणून या कार्यकारी गटांमध्ये, कष्टकरी गटांमध्ये हे जे दोन वर्ग आहेत त्या दोन वर्गांची भूमिका समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सो बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिझम. सो इन दिस बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिझम, सो देर इज अ लॉट ऑफ
characterizations of this Marxist ideology. So on the basis of collective ownership of the land in the means of productions, एक उत्पादनाचं साधन म्हणून त्या ठिकाणी जमिनीची मालकी ही भांडवलदारांकडे खूप मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे तो वर्ग श्रीमंत आणखीन श्रीमंत बनत जातो. म्हणजे आपल्याकडे साधारणपणे तत्व आहे की श्रीमंत हा आणखीन श्रीमंत बनतो आणि गरीब हा आणखीन गरीब होत जातो. तर साधारणपणे हे तत्व जे आहे ते भांडवलदारांच्या ह्या शोषणाच्या संदर्भामधलं तत्व आहे. सो दॅट्स वाय द कलेक्टिव्ह ओनरशिप ऑफ दिस लँड इट्स मीन्स ऑफ प्रोडक्शन. सो क्लासलेस सोसायटी इट्स एव्हरीवन इज इक्वल. सो क्लासलेस मीन्स सोसायटीमध्ये जे दोन क्लास आहेत, एक हॅव्स आणि दुसरा म्हणजे हॅव्स नॉट. सो हॅव्स आणि हॅव्स नॉट या क्लासमध्ये आपण जर बघितलं तर मार्क्स त्या ठिकाणी क्लासलेस सोसायटीची मांडणी करतो. हा जो क्लासलेस वर्गविहीन समाज कशा पद्धतीने असला पाहिजे तर वर्गविहीन समाज हा प्रामुख्याने त्या ठिकाणी समाजवाद आणि समानतेवर आधारित असला पाहिजे. सो एव्हरीवन वुड वर्क अकॉर्डिंग टू देअर ॲबिलिटीज अँड दस क्वालिटीज. म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे काम मिळावं आणि त्या कामाच्या मोबदल्यात त्याला दाम मिळावं, ही एक सर्वसाधारण संकल्पना मार्क्स या ठिकाणी मांडतो. सो एव्हरीवन रिसिव्स अकॉर्डिंग टू देअर नीड्स. सो बिफोर इट कॅन टेक प्लेस द वर्किंग क्लास मीन्स प्रोलेटेड क्लास, त्याला आपण शोषित वर्ग म्हणतो. आणि हा नाहिरेचा वर्ग जो आहे तो मुळात समाजामधल्या उत्पादनाच्या मालकीच्या अभावी हा गरीब राहतो आणि त्या गरिबीमुळे त्यामध्ये असणाऱ्या ज्या काही तरतुदी आहेत त्या त्याच्या फायद्याच्या नसतात आणि त्यामुळे इथे मार्क्स साम्यवादाची आणि समाजवादाची अपेक्षा व्यक्त करतो. सो दॅट्स वाय मस्ट रेज अपॉन द ओव्हरथ्रो इन दिस मॅनेटरी दॅट कंट्रोल द मीन्स ऑफ प्रोडक्शन मीन्स बुर्जवा. सो मार्क्स रेफर्स टू धिस डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलेटरेट. आणि म्हणून मार्क्स काय म्हणतो तर या संपूर्ण शोषित वर्गाची हुकुमशाही राज्यावर झाली पाहिजे आणि राज्य हे इथल्या शोषणकर्त्या व्यवस्थेचं एक हस्तक आहे. इथल्या शोषणकर्त्या भांडवलदारांचा राज्य एक हस्तक म्हणून वापर करतो आणि म्हणून राज्य हे नष्ट झालं पाहिजे. राज्याला उलथवून टाकण्यासाठी राज्याची पूर्ण मक्तेदारी आहे ती प्रोलेटरेट क्लास किंवा सर्वहारा वर्गाच्या हातात असली पाहिजे, म्हणजेच कामगारांच्या हातात असली पाहिजे. आणि म्हणून तो जगातल्या सगळ्या कामगारांना आवाहन करतो की जगातल्या कामगारांनो एक व्हा आणि या मालकशाही विरुद्ध भांडवलशाही विरुद्ध क्रांती करून आपला आवाज उठवा आणि जगामध्ये आपली सत्ता प्रस्थापित करा, अशा पद्धतीचं आवाहन या ठिकाणी मार्क्स करतो. सो या सगळ्या मूलभूत तत्वांच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर मार्क्सची जी मूळ विचारसरणी आहे तर ती समाजामधल्या आहेरे आणि नाहीरे या दोन गटांशी निगडीत असल्यामुळे त्यातल्या उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि उत्पादनाच्या साधनाच्या मालकीचं वितरण हे ज्या गटाकडे जास्त जातं तो आहेरेचा वर्ग आणि ज्या गटाकडे कमी जातं तो नाहीरेचा वर्ग, हा महत्त्वाचा सारांश किंवा कन्क्लुजन आपल्याला ह्या आजच्या लेक्चरचं पाहायला मिळतं आहे. सो थँक्यू वन्स अँड ऑल. थँक्यू.